कंगना रनौत म्हणजे सातत्यानं चर्चेत येणारं कॅरेक्टर. काय येते तर त्यांची वादग्रस्त वक्तव्य. आताच बघा ना, जेनझी पिढी गटरछाप आहे, त्यांची भाषा मला किळसवाणी वाटते, हे असं वादग्रस्त विधान केलं आणि संपूर्ण वातावरण ढवळून काढलं. आणि त्यात या टीकांमध्ये त्यांनी कोणालाच सोडलं नाही. त्यांच्या स्वतःच्या पक्षातील नेते, विरोधक, सीजेपी प्रवक्ते, विद्यार्थी यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आणि आजच्या तरुणींवर. विशेष म्हणजे हिंदू तरुणींबाबत त्यांनी आक्षेपार्ह शब्दात विधान केल्यानं ते आता चांगल्याच ट्रोल होत आहेत. त्यामुळे आजच्या पिढीच्या महिला गटरछाप, भ्रष्ट आणि अनेक पुरुषांशी संबंध ठेवणारे आहेत, त्यांच्या याच विधानानं नवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण कंगना यांनी असा पराक्रम करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. वाद आणि कंगना यांचं नातं फार जुनं आहे. आता हा नवा वाद काय आहे आणि कंगना यांचे असे आणखी काही वादग्रस्त किस्से आहेत जे प्रत्येक वेळी हेडलाईन्स बनले आहेत, तेच आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विषयच भारी. तर झालं असं की नुकत्याच झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवरून सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, रील्स व्हायरल होत होते. या आंदोलनांचा आणि आंदोलक तरुणांचा रोग बघून कंगना चांगल्याच भडकल्या. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक मोठी पोस्ट टाकली आणि त्यात आजच्या तरुण पिढीवर, खास करून तरुण हिंदू मुलींवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, अशा स्त्रियांना मी गटर पिढी म्हणते, जी वेस्टर्न कल्चर स्वीकारलेल्या भारतीय स्त्रियांची नवी पिढी आहे. यांचा ना अभ्यास चांगला असतो, ना त्या सुंदर असतात आणि ना त्यांची मानसिकता चांगली असते. त्यांच्याकडे समाजाला देण्यासारखं काही नसतं, तरी ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेक लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्याच्या आपल्या स्वातंत्र्याचे प्रदर्शन त्या गर्वाने करतात. त्यांनी थेट या पिढीला जनरेशन गटर असं संबोधलं आणि म्हटलं की स्वतंत्र आयुष्य कमवावं लागतं, ते फुकट मिळत नाही. एवढंच नाही तर त्यांनी या तरुण तरुणींच्या भाषेवर, वागण्यावरही आक्षेप घेतला आणि अशी मुलं वाढवणारे पालक कोण आहेत असा सवालही उपस्थित केला. आणि नंतर इथूनच वादाची सुरुवात झाली. सोशल मीडियावर एकच गदारोळ उडाला. कंगना एवढ्यावरच थांबलेल्या नसून त्यांनी पुन्हा सीजेपीवर हल्ला चढवला. सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास बेकार, बेरोजगार असल्याचे म्हणत, त्याच्या वयात आपण तर 2 राष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते असे त्या म्हणाल्या. इतका वाद उद्भवून सुद्धा त्यांच्या वक्तव्यांची मालिका संपता संपेना. पण मित्रांनो, कंगना यांच्यासाठी वाद ही काही नवी गोष्ट नाही. गेल्या काही वर्षात त्यांनी अशी अनेक वक्तव्य केली आहेत, ज्यामुळे त्या सतत वादात राहिल्या आहेत. आता अनेक अभिनेत्यांशी कंगना यांचं नाव जोडण्यात आलं असलं, तरी ऋतिक रोशन सोबतचं प्रकरण विशेष गाजलेलं. कंगना आणि ऋतिक रोशन यांच्यातला वाद बॉलिवूडमधला एक मोठा गाजलेला किस्सा आहे. काइट्स आणि क्रिश थ्री या सिनेमांदरम्यान दोघांमध्ये जवळीक असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण खऱ्या वादाची ठिणगी पडलेली 2016 मध्ये. एका मुलाखतीत जेव्हा कंगना यांना ऋतिकबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी ऋतिकचा उल्लेख सिल्ली एक्स असा केला आणि इथूनच खरा वाद पेटला आणि तो कोर्टाच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचला. ऋतिकने कंगनाला लीगल नोटीस पाठवली आणि माफी मागण्यास सांगितलं. कंगना यांनी उलट नोटीस पाठवून धमकावल्याचा आरोप केला. ऋतिकने असा दावा केला की कंगनाने त्याला हजारो ईमेल्स पाठवले होते, ज्यांना त्याने कधी उत्तर दिलं नाही. कंगनानं मात्र हे आरोप फेटाळत कोणीतरी त्यांची बनावट आयडी तयार केल्याचा संशय व्यक्त केला. आपल्या स्पष्ट वक्त्या आणि आक्रमक शैलीने कंगनाने टीव्ही चॅनल्सवर जाऊन ऋतिकवर थेट हल्ला चढवला. हा वाद इतका विकोपाला गेला की आजही बॉलिवूडमध्ये यावर मीम्स बनतात. कंगना यांचं आणखी एक वक्तव्य प्रचंड गाजलं होतं, जेव्हा त्यांनी मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेशी केली होती. सप्टेंबर 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेलं होतं. त्यावेळी मुंबई पोलिसांवर आणि तत्कालीन राज्य सरकारवर टीका करताना कंगना रनौत यांनी एक धक्कादायक ट्विट केलं. त्यांनी थेट म्हटलं, मला मुंबईची भीती वाटतेय. मुंबई आता पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटू लागली आहे? कंगनाच्या या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. मराठी अस्मिता आणि मुंबईचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर चौफेर टीका झाली. त्यांच्या या वक्तव्यानंतर काहीच दिवसात बृहन्मुंबई महानगरपालिकेने म्हणजेच बीएमसीने वांद्रे इथे असणाऱ्या कंगनाच्या आलिशान ऑफिस कम घरावर अनधिकृत बांधकाम असल्याचं सांगत बुलडोझर चालवला. तो व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. कंगनाने मुंबईत येऊन थेट सरकारला आव्हान दिलं. नंतर उच्च न्यायालयानं बीएमसीची ही कारवाई चुकीची असल्याचं सांगत महापालिकेवर ताशेरेही ओढले. पण तोपर्यंत राजकीय आणि सामाजिक वाद पेटायचा तो पेटलाच होता. कंगना यांचं आणखी एक वक्तव्य देशभर चर्चेचा विषय ठरलं होतं, जेव्हा त्यांनी म्हटलं होतं की भारताला खरं स्वातंत्र्य 1947 मध्ये नाही तर 2014 मध्ये मिळालं. या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप करत काँग्रेससह अनेक पक्षांनी टीकेची झोड उठवली होती. हा वाद इतका वाढला की काही काळ हा मुद्दा राष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनला होता.
कंगना यांच्या या विधानानं स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हजारो क्रांतिकारकांचा आणि स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान झाल्याची भावना निर्माण झाली. स्वातंत्र्य सैनिक, राजकीय पक्ष आणि सर्वसामान्य नागरिकांनी कंगना यांचा तीव्र निषेध केला. त्यांच्याकडून पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणी जोर धरू लागली होती. देशभरात त्यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. पण कंगना आपल्या विधानावर ठाम राहिल्या आणि सोशल मीडियावर त्यांनी आणखी स्पष्टीकरण देऊन आगीत तेल ओतण्याचंही काम केलं. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवड झाल्यानंतर काही दिवसातच कंगना पुन्हा एकदा चर्चेत आल्या, पण यावेळी वेगळ्याच कारणासाठी. चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणी दरम्यान CISFच्या महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी त्यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप कंगना यांनी केला. शेतकरी आंदोलनाबाबत कंगना यांनी केलेल्या वक्तव्यांवरून ही जवान नाराज असल्याचं समोर आलं. या प्रकरणी संबंधित जवानाला निलंबित करण्यात आलं, FIR नोंदवण्यात आली आणि चौकशीही सुरू झाली. या घटनेनं देशभर एकच खळबळ उडाली आणि कंगनाच्या समर्थनार्थ आणि विरोधात दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटल्या. 2020-21 मधील शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना यांनी एक वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की 100 रुपयांसाठी महिला शेतकरी आंदोलनात बसतात. कानशिलात मारणाऱ्या महिला जवानाने नंतर सांगितलं की माझी आई सुद्धा त्या शेतकरी आंदोलनात बसली होती आणि कंगनाने माझ्या आईचा अपमान केला होता. आणखी एक वादग्रस्त मुद्दा म्हणजे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या काळात कंगनाचं ट्विटर अर्थात आताचं X अकाउंट अचानक सस्पेंड करण्यात आलं होतं. निवडणुकीच्या काळात केलेल्या काही वादग्रस्त पोस्टमुळे ही कारवाई केल्याचं सांगितलं गेलं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर तिथे हिंसाचार झाला होता. यावर प्रतिक्रिया देताना कंगना यांनी अत्यंत प्रक्षोभक ट्विट्स केले. हिंसाचाराला चिथावणी देणारी आणि द्वेष पसरवणारी वक्तव्य केल्यामुळे ट्विटरनं कठोर पाऊल उचलल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. तब्बल 2 वर्षांनंतर त्यांचं अकाउंट रिस्टोअर करण्यात आलं. कंगनाने याविरोधात नाराजी व्यक्त करत हे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचं म्हटलं होतं. तर काहींनी हे प्लॅटफॉर्मच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे झालेली रास्त कारवाई असल्याचं मत मांडलेलं होतं. आता ही उदाहरणं बघितल्यावर आपल्या हे लक्षात येईल की कंगना रणौत यांचा वादांशी असलेला हा संबंध काही नवा नाही. ऋतिक रोशन सोबतचा न्यायालयीन वाद असो, मुंबईला POK म्हणणं असो, BMCचा हातोडा असो, स्वातंत्र्य 2014ला मिळालं म्हणणं असो, एअरपोर्टवर खाल्लेली कानशिलात असो किंवा आता झेनझी तरुणाईला गटर जनरेशन म्हणणं असो, कंगना रनौत या बॉलिवूड पासून राजकारणापर्यंत केवळ त्यांच्या अभिनयामुळे किंवा कामामुळे नाही, तर अशाच नवनवीन वादांमुळे सतत चर्चेत असतात. बाकी कंगना यांनी जेनझी बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.